नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। तलासरी में अचानक आई बाढ़ से 71 घर प्रभावित, विधायक विनोद निकोले ने की तात्कालिक मदद। पालघर में लगातार हो रही भारी वर्षा के कारण तलासरी के वड़वली क्षेत्र में नदी का जलस्तर अचानक बढ़ गया। बताया गया कि स्थानीय प्रशासन ने ग्रामीणों को पूर्व सूचना दिए बिना ही गैर जिम्मेदाराना तरीके से कुर्जे डैम बांध के दरवाजे खोल दिए, जिससे स्थिति और भी गंभीर हो गई। इस बाढ़ की चपेट में आकर नवापाड़ा के 27, ओजरपाड़ा के 23, हडलपाड़ा के 16 सवने, पाटिलपाड़ा के 7 तथा वंकास के 8 मकानों को भारी नुकसान पहुंचा। कुल मिलाकर 71 घर प्रभावित हुए। घरों में रखी आवश्यक सामग्री, टीवी, फ्रिज जैसी वस्तुएं पानी में बह गईं। जमीन पूरी तरह गीली होने से घरों में रहना भी संभव नहीं रहा। सुबह विधायक विनोद निकोले स्वयं स्थल पर पहुंचे और हालात का जायजा लिया। उन्होंने प्रशासन को तुरंत राहत सामग्री उपलब्ध कराने के निर्देश दिए। साथ ही गैर जिम्मेदाराना ढंग से बांध के दरवाजे खोलने वाले संबंधित अधिकारियों पर कार्रवाई की बात भी कही। प्रशासन ने तात्कालिक तौर पर प्रभावित परिवारों को जीवनावश्यक वस्तुओं के किट उपलब्ध कराए हैं। समूह विकास अधिकारी वैभव साबले ने जानकारी दी कि शाम तक सभी परिवारों को घर में उपयोग हेतु तिरपाल ताड़पत्री उपलब्ध कराई जाएगी। वहीं तहसीलदार अमोल पाठक ने आश्वासन दिया कि पंचनामा कर प्रभावित परिवारों को मुआवजा दिया जाएगा। इस अवसर पर पूर्व सभापति कौ नंद कुमार हडल, नगराध्यक्ष कौ सुरेश भोये, पूर्व सरपंच कौ सुनीता हडल, तहसीलदार अमोल पाठक, समूह विकास अधिकारी वैभव साबले, सर्कल अधिकारी, ग्राम सेवक, तलाठी तथा बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित थे। पालघर तलासरी से कल्पेश दलवी की रिपोर्ट। ही नव्हती की बाबा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, परंतु त्याने दरवाजा उघडल्यामुळे पाणी एकदम आलं। मी स्वतः आणि सर्वच आपण इथे आहोत, सर्व तहसीलदार आहेत तलासरीचे, त्यानंतर BDO साहेब आहेत, नगराध्यक्ष आहेत, सर्व आपले इथले लोकप्रतिनिधी आहेत। आम्ही स्वतः पाहणी केली असताना घरामध्ये आज बसण्याची सुद्धा परिस्थितीने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। BDO साहेबांशी बोलल्यानंतर आणि तहसीलदार साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी लगेच जी ताडपत्री असते त्याची ते व्यवस्था करणार आहेत, परंतु तांदूळ भिजले, जेवढं पण काही जे कडधान्य होतं ते सर्व भिजलेलं आहे आणि म्हणून आता पंचनामे सुरू आहेत, पंचनामे होतील। त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांशी बोललो की पंचनामे झाल्यानंतर आपण काही अतिरिक्त काही धान्य मागून त्यांना आपण मदत करूया, परंतु आता आपल्याला लगेचच काहीतरी धान्य पुरवठा झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक थोडे दिवस तुमचे त्या जे काय धान्य आम्ही देणार आहोत, जे किट देणार आहोत त्याच्यामध्ये निघतील। त्याच्यानंतर पुढची जी काही व्यवस्था आहे ती आपण पुन्हा तहसीलदार साहेबांनी तर प्रशासनाशी चर्चा करून त्याच्यावर आपण मार्ग काढूया। जे काही नुकसान झालेलं आहे घरामध्ये ते पंचनाम्यामध्ये येईल आणि पंचनाम्यामध्ये आल्यानंतर आपण या भागाचे एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझी ती जबाबदारी आहे की शासन दरबारी त्याची आपण दखल घ्यायला लावू त्यांना आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची जी काही भरपाई आहे ती शासनाने आपल्याला दिली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण पुढे करणार आहोत। आता जे झालं ते झालं, आता ते आपल्या हातामध्ये नव्हतं, परंतु पुढे त्या ऊर्जा धरणाच्या अधिकाऱ्यांना पण आपण बोलवणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हे तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे, कारण लोकांना तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होते की बाबा आम्ही त्या धरणाचे दरवाजे उघडणार आहोत, तर तुम्ही थोडं सावध राहिलं पाहिजे, कारण धरणामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, तर ते आपल्याला त्यांनी कळवलं पाहिजे होतं, त्यांनी कळवलं नाही। ही त्यांची खूप मोठी चूक झालेली आहे, त्यांना सुद्धा हो नक्कीच काही चूक झालेली आहे। त्यांना आपण बोलवणार आहोत, आम्ही त्यांना आता पत्रही काढलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर यावे। आम्ही त्यांची बैठक घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांना विचारणार आहोत, त्यांची चौकशी करायला लावू आपण, त्यांची चौकशी करायला लावू आपण की त्यांनी हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे त्यांची नक्की चौकशी होईल। तर कोणीतरी फोन केला, गरज झालं ते करायला काही घाबरू नका। रात्रीपासून आम्ही संपर्कात होतो, डहाणूमध्येही तसेच नुकसान झालेले आहे, तर काही घाबरण्याचे कारण नाही। आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत आणि आपल्या तालुक्यातील जे काही तहसीलदार आहेत, प्रशासन आहे, ते सुद्धा आपल्या बरोबर आहे, ते नक्कीच आपल्याला मदत करेल। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।